हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंना सुंदरशी दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळ म्हटलं वरचं आवरून घ्यावं, कारण वारं इतकं सुटलं होतं सकाळी आणि सगळी धूळ सगळ्या बाल्कनीमध्ये आली होती. कितीही पुसलं तरी ते पुन्हा होतच तसं रेग्युलर पुसावंच लागतं, पण एवढं तर रेग्युलर नाही पुसत, दिवसाआड पुसतो. पण आता उन्हाळा सुरू झाला की रोजच पुसावं लागणार आहे. तर बाल्कनीला अगदी तो हँगिंग झुला ठेवल्याच्या नंतर मस्त असा लुक आलेला आहे. आता ही त्या दिवशी जे गुळाचं चहाचं प्रीमिक्स आणलं होतं ते बर्नीमध्ये सोडून ठेवते. त्याचा सकाळ सकाळ चहा साठी म्हणली करगताई पाहू तरी आपण कसं आहे टेस्ट, म्हणजे तिकडनं आपल्याला ऑनलाईन ऑर्डर करायला. तर एकच पॅकेट आम्ही आणलं, इतका छान असा त्याचा सुगंध सुटलेला होता. तर चला, संध्याकाळचे 7 वाजलेत बघा. आता आमचं सगळं रुटीन चेंज झालेलं आहे. आता दिवसभर आम्ही आता बाहेर जातो आणि संध्याकाळी म्हणजे एक प्रकारे कामाला जायला लागल्याची आम्हाला ड्युटी लागली आता. तर तुम्ही म्हणता कसं काय, तर बऱ्याच ताई ज्या रोज लाईव्हला असतात त्यांना माहितीये की आता आपलं स्टुडिओ सगळं शिफ्ट झालं. पहिले पण म्हणावं असं बरीचशी धावपळ आमची होतच होती, पण जरा कमी होत होती, जास्त काम इथं चालायचं. मी तिकडं असायचे, पण आता दोघीला तिकडं जावं लागतं आणि मग मध्ये स्वाती येते, लाईव्ह संपला की घरी येते, मी तिथे थांबते तोपर्यंत स्टाफ बरोबर. मग परत येते ध्रुवाला खाऊ पिऊ घालून, ध्रुवाला घेऊन ती परत यांचे क्लास वगैरे यांना कपडे बिपडे बदलून परत तिकडे. आता आजचा तर 3रा दिवस होता. 2 दिवस तर आम्हाला आवरावरी सगळं लावण्यातच गेलं सगळं. आता रुटीन असं झालंय, 11 11:30ला इथून जसं जॉबला चाललं तसं सगळं पटापटा काम आवरायचं, आपली बॅग भरायची, डबा भरायचा आणि निघायचं. आणि मग आर्यन असतं दिवसभर घरी, त्याच्या बाबा आणि आर्यन इथंच असते. मग गेलं का मग तिकडच आवरून तिकडच लाईव्ह वगैरे सगळं. मग 4च्या टायमाला ध्रुव आला की मग 4ला ध्रुवला खायला घालायला घरी येते, त्याला घरी खाऊ घालून मग परत घेऊन जाते. मग आज तर तिथेच त्याचा थोडासा होमवर्क घेतला, म्हणलं बाकीचा उरेल सुरेल सगळ्या घरी जाते. आता आलो, आता झाडून झुडून घेतलंय, देवाबत्ती झाली. आणि कालचं सामान पहिले ताईला म्हणलं काढून घेऊ, नाही तर दाजी आल्यावर म्हणते हे काय आहे. सोडलं नाही तुम्ही तसंच आहे. तर तुम्हाला कालची आम्ही शॉपिंग दाखवतो काय काय घेतली बघा ताईंनो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट शॉपिंग हिने काहीतरी 2-3 वस्तू ऑनलाईन मागवल्यात, ते मला माहितीच नाही काय मागवल्या काय नाही. तिला म्हणलं दाखव मला चहा प्याता प्याता नेमकं काय काय मागवल्यात. कुठे येते इथं घेतल्यात नाही कालची पण. हे बघा कोणत्या याच्यावरून मागवले तू. मी बरंच काय काय मागवलंय, पण हे नंतर काय आले मला माहित नाही, काय आले काय पेंडिंग आहे मला माहित नाही. आता ते बघू आपण, हे नंतर बघू ऑनलाईनचं किचन साठी छोटं मोठं. पण हे दाखवते आधी आम्ही काय काय आणलं. तर सगळ्यात अगोदर पहा, मस्त असा हा स्प्रे आणलेला आहे जो की हर्बलचा आहे. आणि हा कॉक्रोच म्हणा किंवा मग पाली म्हणा, घरात झुरळ म्हणा, त्याच्यासाठी आहे. तर यांनी काय असं पॉइझन वगैरे होत नाही, कारण इथं बघा तेव्हा हर्बलचा आहे. तर त्यांनी सांगितलं रात्रीचं जिथं आपल्याला वाटतं थोडंसं इन्सेक्ट्स येतात ते तिथं लावून टाकायचं. यांनी काय असं काही म्हणजे काय असं आपल्या मनुष्य जातीला काही हानी नाहीये, कारण हर्बल असल्यामुळं. तर त्यांनी एक 8 दिवसात नाही एकदा दोनदा जरी लावलं हे तर स्प्रे केलं तर ते जातं असं सांगितलंय. छान प्रोडक्ट आहे, बघा म्हणलं यूज करून, आहे का नाही. तर मग आहे ना, झुरळाविषयी काय मस्त ताई विचारतात की तुम्ही काय करता काय करता. आता किचन ट्रॉली आली का तिथं झुरळ येतेच ताईंनो. टाइम टू टाइम जर महिन्याला जर साफसफाई केली ना तर मग नाही होत. आता आमची कशी पहिले कंटिन्यू आम्ही साफसफाई राहायची, पण एवढ्यात कसं कामाच्या धावपळीमुळे होत नाही. तर पहिले आम्ही डांबराच्या गोळ्या वगैरे बोर्डची पावडर ते एक औषध बनवून लावलं ना, त्यांनी 6 महिने येत नाही. पण मी म्हणलं कधी आपल्याला एखादं जरी दिसलं कुठं आणि स्प्रे मारला, शक्यतो आमच्या इथं नाही येतं, म्हणजे असं पाहायलाच भेटत नाही. पण कधीतरी पाहिलं तर हा स्प्रे मारून ठेवला कोपऱ्यामध्ये त्या, तर मग ते जे व्हायचे चान्सेस असते ते होत नाही. फ्रीजमध्ये पण बऱ्याचशा पाहत्या लोकांच्या म्हणजे असतात याच्यामध्ये, ते जी साईडची रबरची स्ट्रिप असते त्याच्यामध्ये झुरळ होतात. तर बघू यांनी आता कुठं जर दिसलं तर एक आम्ही सांगत होते ते हर्बचा आहे, चांगला आहे म्हणून एक घेऊन ठेवला. त्याचबरोबर पालीचं बी एक पाल दिसली होती का स्वाती बाहेर पोर्च मध्ये, बिना शेपट्यावाली है ना. त्यासाठी मी म्हणलं त्याला सगळाच मल्टीपर्पज आहे. उंदरांसाठी पण मेन म्हणजे मी काय घातला हा की उंदरांसाठी म्हणलं, स्टुडिओ मध्ये आमच्या बऱ्याचशा साड्या उंदरांनी खाल्ल्यात, बऱ्याचशा साड्या कुरतडल्यात, तर त्याच्यासाठी मेन मीन्स आम्ही घेतलेला आहे. आणि ना आम्हाला जर फरक पडला ना तर नक्कीच व्हिडिओ मध्ये तुमचं म्हणजे ऐक ना, पण ते दिलेलं आहे ना त्यांनी फरक तर आहे आपल्या व्हिडिओ मध्ये पण आहे. पण फरक पडायला आता घरात तर आपल्याला कुठं मारायची गरज नाही, राहायला उंदीर कधी दिसलं तिथंच कडे याची पावडर आहे ना, मोरिंगा पावडर, जी की शेवग्याच्या
झाडाच्या पाल्याची पावडर आहे, तर ही सुद्धा फार उपयुक्त आहे आणि चांगली आहे. म्हणजे मेन मीन्स आहे ना, मी खाऊन पाहिली, छान आहे ही. तर हे एक घेतलंय पहा. आयुर्वेदिक वस्तू काही आयुर्वेदिक काही गोळा केले आम्ही त्या दिवशी. किती ठरवलं, इतके स्टॉल तुम्ही बघितलं असं झालते व्हिडिओ, आणि तरी बंद झालते. नाहीतर गेलो असतो तर किती माणसांनी मोह आवरला तरी आवरत नाही. गेल्या सरशी माणूस घेतं म्हणजे घेतच, हे घ्यावा ते घ्यावा, जाऊन मरून द्या, घ्यायचंच हे कमायचं तरी कशाला. धना पावडर आहे ही. आता ही जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं एवढी हिरवी कशी, तर त्यांनी सांगितलं की जास्त धने पिवळे होऊ देत नाही आम्ही, वल्ल्या याच्यातच बनवतो, काय काय प्रोसेस आहे. तर मी थोडीशी टेस्ट करून पाहिली, थोडंसं असं ओलं करून पाहिलं, हातावर कलर नाही याला कुठल्याही प्रकारचा. आणि शेवटी होममेड शेतकऱ्याचं प्रोडक्ट म्हणल्यावर त्याच्यामध्ये काय मिळावटीचं काय. पहिले आम्हाला वाटलं होतं, मला तर वाटलं काय हवं रंगच मिक्स केला काय माहिती, असं येल्लो येल्लो लागत होतं. पण ही म्हणली नाहीये, हिने वास घेऊन बघितलं, खाऊन पण पाहिली मी, आणि थोडंसं हाताला वल्ल करून पण अशी करून पाहिली. म्हणलं जर चांगली असली तर यांच्याकडनं आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आहे, मागवता येईल. त्याच्यानंतर हे पहा, जे नॉन व्हेजला किंवा व्हेजला पण आपल्याला फ्लावरचे चिप्स आपण बनवतो, बटाट्याची बनवतो फ्राय, फिश बनवतो, त्याच्यासाठी हा टिक्का मसाला आहे पहा. पण आहे ना ताई, मला माझ्या काय डोक्यात आलं की पोरं अशी भाज्या खात नाही ना, फ्लावर झालं, कोबी झालं, भली कट करायची बारीक, त्याच्यामध्ये मसाला द्यायचा, कालवून द्यायचं, तळू द्यायला, त्याच्या पोटात जाईल त्यांच्या भाज्या. तेल पण मग आता इकडे भाज्या जातात ना बाई पोटात. इकडे बीटरूट पावडर परत पुन्हा एक आणून पाहिली, ही सुद्धा मी खाऊन वगैरे पाहिली, मस्त आहे बीटरूट पावडर. काय फायदा करायचा, ही पाण्यात टाकून एक चमचा जरी पेलं तरी भारीच. ही म्हणली घे चांगली घ्या. त्यानंतर सगळ्या बायकांच्या हातामध्ये फक्त पापडाचे पुढे मोठाले एवढे फक्त सगळ्याचे पापडच घेत होते मोठाले. तर आम्ही पण नाचणीचे पापड घेतलेले, तर त्यांच्याकडे बरेचसे प्रोडक्ट होते, ते संपले होते. त्यांनी थोडे आम्हाला टेस्ट करायला दिले, आणि त्या म्हटल्या की मग तुम्ही हे करा, आवडलं तर नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्याच्यावर ऑर्डर. पापड आणि शेवया बाई, शेवया लय दिवसातून दाजीने आवर्जून घेतल्यात. ते घरगुतीच दिसतात बरं का. खरंच म्हणजे कितीतरी बायका, म्हणजे महिला घरी बसून उद्योग, इतकं म्हणजे मेहनत, अक्षरशः घामाच्या तितके गळत होते बिचाऱ्यांचं. घरचं बघायचं, दारचं बघायचं, पण सोप्या गोष्टी नाही. पण एक करायची ताकद असली ना, सगळ्या गोष्टी होत्यात. आता ह्या वर्षी ताई आपण करू शेवया उन्हाळ्यात आता, कारण की बघा विकतच्या शेवया ना आले ना की त्याची सुजी पाडते आणि त्याचे भगऱ्या बघा, ते येडवाकडं पीठ मळतात आणि मशीनीत घातलं की मग याची लगेच शेवई बाहेर येते. तर गेल्या 2 वर्षापूर्वी तुम्ही बघा हातावरच्या केलेल्या शेवया कधी पण इतक्या चवीला टेस्ट लागतात. त्याच्यामध्ये हा गरम गावरान तूप गाईचं किंवा म्हशीचं आणि त्याच्यात गरम दूध जर घेतलं ना, एक नंबर लागते बाबा. बघा तर लय म्हणजे मस्त. आता या वर्षी बघू करू. टोपल्यावरती ते उलट टोपलं टाकायचं, त्याच्यावरती ते करायच्या, मग वाळायला घालायच्या, घरीच पाणी लावायचं, सुजी काढायची, मग ती सुजीचं ते 1 वर्ष तर फुकून अक्षरशः चक्कर यायची, भोंड यायची अशी, कारण त्याची ती ताम पुढं जाऊन द्यावा लागते. आणि जे ताम जर आली तर शेवई लाल होती आणि बिना तांबी. पण आजकाल कोणी हातावर शेवया करत नाही, एवढी मेहनत करावं लागतात. आजकाल कोणी मेहनत हातावर म्हणजे आपल्या इथं वस्तीवर आमच्या इथं मशीन आहे एक छोटा, आपलं टोपले हारे लागते, त्याच्यावर उलट करून ते करायच्या मशीनने, त्या याच्या त्यो याचा गव्हाचा कसं यंत्र आहे चीक डाळायचं, तसं छोटस यंत्र राहतं. मग खाली टोपले टाकायचे, वाळत घालायचे, म्हणजे भारी ते हा. पण जीवर जात ते. पण आपण कसं छोटा उंडा जर घेतला ना, हातावर मळून घेतो, जसं चपाती करायला घेतल्यावर कसं मळून होतो, मग एक मळण्यामध्ये पण एक वेगळ्या प्रकारची चव उतरती. पण तशी ती चव उतरते तसं ना मशीनवरच्या काय. पण मशीनवरच्या दिसतात मला, ह्या हातावरच्या नाहीये. काय माहिती बाय, आता ते तर म्हणले हातावरची शेवई एवढी बारीक शक्यच नाही. बघ बरं नाही असं ना, ताटली बारीक असल्यावर काय झालं भारी. त्याच्यानंतर हा पंप आता हे भारी वाटला, सगळ्यात भारी शॉपिंग. पण आता काय म्हणतात ना, होतंय का नाही त्यांनी तिथं तर करून दाखवलं बाबा आम्हाला. होईल का बरं नाही असतो. हे तेलाचं कॅनचं आहे बघा. तर हे वरती जर घेतलं का इथून बरोबर असं तेलाचा डबा वाकडा करायचा, कामाची वस्तू. आणि ते जे कार वॉश करायला ऑर्डर केलं ना ते एक, आणि हे एक आमच्या चिंटूला बघा काढायचं. आणि मसाला येऊ तर सकाळी टाकला होता बाई भाताला, मग थोडासा टाकून बघितला, मग कस काय झाला भात, खाऊन नाही बघितला का, भारी झालता, लय भारी झालता. ध्रुवाला लय आवडला आणि अर्धा चमचा टाकला होता बेतच तिखट आहे का काय, परत बांधून ठेवला. वास छान येतोय. ये ना सातारा साईडला त्या साईडला अशा पद्धतीचा मसाला करते, चटणी म्हणते त्यांच्या तिकडं. आणि
आपण कसं आपल्या इकडे जास्त लाल तिखट टाकतात आणि मसाले टाकतात, धनिया पावडर टाकतात, सगळे मसाले, सगळे गरम मसाले सगळं त्यांच्यात फक्त 1 चमचा किंवा 2 चमचा एवढा मसाला टाकला की विषय संपला. नुसतं खोबरं आणि लसणाच्या पेस्ट मध्येच भाज्या असतात आणि ते खायला बिले भारी लागतात. मग आपल्याला त्यांच्या भाज्या जास्त आवडतात खायला लागल्यावर आणि त्यांना आपल्या आवडतात. आपल्या याच्यात नुसते शेंगदाण्याचा कुट कर दे का डाल दे का दर भाजी एवढंच आहे. केला काळा मसाला तर वेगळा, ते काळा मसाला वापरू मस्त आहे. आपण मागू परत त्यांच्याकडनं. आधी एकदा मला भाजी ट्राय करून त्याला, मग वाटलं तसं ऍसिडिटी वगैरे नाही झाली पाहिजे नाही का, मग त्याच्यामुळे ते भेद टाकलाय. मग चला आता स्वयंपाक वाट बघत आता हे बघूया हे ट्रायल द्यावं लागेल, नंतर बघू दळण करायचंय अजून बरंच काय काय काम. दाखव ना, जाऊन दे ना मला, बघून दे काय आणलं. अगं ते झिप लॉकचे ते बॅग येते फ्रीज मध्ये पण अजून काय आहे? तेच आहे बाळा सगळं, काय नाही दुसरं. असं काय आल्यावर लई दम नाही निघत. काय 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 बघा. चाकू आणले दादे, बंद कर चाकू. काय ग बाई? अगं हे आहे ना, मी ते हुक्स मागितलेत. आता ते कशासाठी मागितलेत ते तुला मी बाई काही बी बाई ऑनलाईन नाही का ग बघायचं उशीर आहे. काही बी क्रिएटिव्हिटी कुठं काय काय हे काय वेबसाईट वर टाकते ना आणि काय लोक घेते त्याचा भरोसा नाही. नवीन नवीन प्रकार स्टिक नाहीये. काय तो उपयोग आहे मग? हे तर प्लास्टिक दिसतंय मला. पण हे आता हे चिटकवायला नाही, हे कशाला मागवलंय तू? असेल गाड्या चिटकवायला असेल ना. थांब मला 2 मिनिटं चेक करू असणार आहे. हे नॉन ड्रिलच्या वस्तू काही मला लागत होत्या, जे की भिंतीला खिळे न ठोकता. हा आहे हे काय आहे. तर हे कशासाठी मागवलं मी तुला सांगते नंतर. हे भरपूर असं कामाचं हे करायचं. कितीला बसलं ते? काय असं 100-150 रुपयाचं. आता काय मेशो म्हणल्यावर गाडी आली बाई. दाजीबा आली तुझी दाजीबा. म्हणजे पाठीमाग याला हे स्टिक आहे, नॉन ड्रिल, म्हणजे स्क्रू मारायची गरज लागत नाही. आजकाल किचनचे पण बरेचसे असे प्रोडक्ट आहेत की त्याला आपल्याला म्हणजे काही प्रत्येक वेळी ड्रिल मशीनची गरज लागते. मग ते कार्पेंटर येणार, ते खिळा मारून जाणार, मग आपल्या तिथं ते करणार. पण आजकाल तसं नाही राहिलेलं. पण याला वजन नाही झापायचं का? वजन नाहीचे. नॉन ड्रिलचे प्रोडक्ट जर आपण सर्च केले तर बरेचसे लगेच येतात ऑनलाईन. दुसरं काय नाही, झिपलॉकच्या बॅग येत जे की अगं याच्यात पावशर भाज्या बसत्या भाज्याला नाही. हे पोरं काही खाल्लेले बिस्किट वगैरे असे टाकतात ना, ते भरून ठेवण्यासाठी असे जारच्या शेपच्या आहेत. मला आवडल्या, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी काम येईल बाबा. काही पण थोडं छोटं मोठं कधी काही उरतं, मग ते तेवढंच याला बरं निघतच. तर खरं काय इकडे या, काय होतंय लय आजारी म्हणते मी. किती येतं कितीच्या घेतल्या? 120 का 130 ला बसल्या बाबा. ह्या छोट्या 4, ही 4 साईज आहे. आता ह्याच्यात ठेवल्याच्या नंतर चांगलं दिसेल. हे 4 आहे आणि हे 4 आहे. तर चांगली क्वालिटी मीन्स छोटं मोठं काही सुरेल सामान याच्यामध्ये ठेवायला काम येणार आहे मस्त अगदी. तर त्यानंतर ना आज आपल्या क्यूट पल्लवीबाई जाऊबाईंची आणि बाबाची ॲनिव्हर्सरी होती. तर मग ते छोटंसं सेलिब्रेशन म्हटलं करावं. सकाळ सकाळ स्टेटस नेमकं पाहायला गेलं तर बाकी काही नाही, पण एक छोटासा केक कटिंग आणि एक थोडंसं एक अर्धा 1 तासाचं गेट टुगेदर होऊन जातं मस्त अगदी सगळे एकत्र आल्याच्या नंतर. तर तेच सेलिब्रेशन इथं चाललंय. नाही नाही असं एका लाईन मध्ये नाही बाबा, एक्सप्लेन करावं लागेल थोडं. सांगा ना. जास्त बोलते नाही नाही येतं मी बोलू नको. मी बोलून दाखवतो. तू कॅमेरा बंद ठेव. आणि तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगतो, खरंच अशी बायको मला आज भेटली हे माझं नशीब आहे. नशीब आहे, नशीब आहे, नशीब आहे, नशीब आहे. आणि काय भारी शिकवलं गाड्यानु. याच्यात जाता का ते त्यांच्या? हा ऐका ना, काहीच नाही पल्लवी. याच्यात जाता का त्यांच्या? हा म्हणा आता मला एवढं नाही नाही, तुम्हाला शिकवलं ना त्यांनी. म्हणा तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये म्हणा, तुमच्या भाषेत म्हणा. चला. अर्धांगिनी शब्दाचा अर्थ काय असतो आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो. खरंच
ही अर्धांगिनी मला कशी भेटली आणि का भेटली, म्हणजे कसं खरंच मला बरं का वाटतंय ते तुम्हाला सगळ्यांना सांगतो. माझ्या प्रत्येक कामामध्ये म्हणजे सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सगळ्या कामामध्ये मी सकाळी उठलो तर मला नाश्ता म्हणा एक्सरसाइज जे असेल ते अर्धांगिनी म्हणजे अर्ध माझं काम ती जे पूर्ण करते आणि माझे सुख कसं राहते. कारण की माझी जर सकाळपासून दिनचर्या जर खराब झाली तर मग पुढचं काम होणार नाही. पुढच्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात. मग सकाळपासून जी मदत करते, सकाळपासून जी सगळे अडथळे माझे दूर करते ती मी अर्धांगिनी. त्या अर्धांगिनीला मी खेळतात माझ्या म्हणजे लग्नाचा वाढदिवस म्हणून खरंच नम्र अभिनंदन नाही करू शकत, पण त्याला मी उचलून घेतो आणि तिथे आभार घेतलं सगळं नाही तुम्हाला बोलायचंय, तुम्हाला बोलायचंय, घेतलंय तुम्हाला बोलायचंय, बोला. अर्धे लोक हसते मोड काय नाही असं ओ बाबा थोडं का ना ऐका ना. माझ्या अर्धांगिनी हा हा हिने काय मला फक्त आयुष्यभर साथ द्यावा एवढीच अपेक्षा आहे, बाकीच काही अरे देवा नाही ती तू मग दिली तर सांग. नाही. सकाळी म्हणतो दिवस पेपर आणा. ते असं ते खोटं खोटं म्हणते ती है ना ग, है ना. हा 2-1 तोळे करा मग नाही म्हणायची ती. मला करायचं ते सोनं महाग झाल्यामुळं जी बायकांची अपेक्षा वाढली त्या अपेक्षेला नवरा सामोरं जाऊ शकत नाही. त्यामुळं काहीतरी फुलना फुलाची पाकळी आपाटा म्हणून एक कोण आहे आता 13 वर्ष सांभाळलं सोनं. भाग्योदय विद्यालयाचं शिक्षण खूप उत्तम आहे आज मला हे कळालेलं आहे. अरे बाई, भाग्योदय विद्यालय अरे मी नाही बोलत, मी त्याला बोलायला सांगतोय भावड. हा नाही तरी पण बोला ना तुम्ही 2 शब्द बायकोशी रिलेटेड. नाही आता मी जाऊन आता असं बोल, असं बोल तू असं बोल का माझी बायको आणि माझी बायको समजा ना तुम्ही यासाठी आणलं की पल्लवी कालचे नवरा थोडी आहेत तुम्ही. सांगा बाबा. थांबा हा बोल. ऐका तुम्हाला सांगतो प्रेम काय राहतं हे हिच्यापासून शिकलो मी. आणि तू काय शिकली बाय? हा येन प्रेम सांभाळून काही जेवण ते शिकले. बरं लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या? 14. बरं 14 वर्षाचा प्रवास खडूस बरोबर कसा गेला तुझा? बरोबर हा म्हणजे तिचं खरंच नाही म्हणून तिनेच खडूस म्हणून सेव्ह केलेला आहे तुमचा नंबर. काय प्रेमाने केलेलं आहे तो, असं केलेलं आहे का? ऐक पिक्चर मध्ये एका नारू म्हणतात. नारू प्रेमाचं नाव आहे, रोगाचं नाव आहे, प्रेमाचं नाव आहे. मग प्रेमाने ना खडूस. ती प्रेमाने खडूस म्हणती. चांगला गेला ना. कधी कधी करावं लागत ना भाई. कापा आता की है ना? खरंच प्रेम म्हणजे खरंच पण नाही वागलं तर तुम्हाला लगेच म्हणजे मध्ये चल 2 तोळे आणा कसं काही नाही. सांगा ना सोनं करायचं कोणा राहिलो आता? नाही मागायची मी. नाही 1 ग्राम आहे ना. हो 1 ग्राम 1 ग्राम 17,000 रुपयाला दे भाऊ. हो ती म्हणली ऐकते ना 1 तोळा केलेला कोणाला सांगू नको ते म्हणले. नाही होत. कापा केक मग काय आता? हा कापा. आता मला असं वाटतं राजू भाऊचा सुनीता ताईचा पण थोडा इंटरव्ह्यू घ्यावा. हॅपी अॅनिव्हर्सरी. तू काय म्हणायचं? ही माझी प्रेमाची व्याख्या. हा यस व्हेरी गुड. हे असतं वाक्य. व्याख्या म्हणजे काय? काय व्याख्या म्हणजे काय? दोघं भाऊ तुम्ही ठीक आहे करा एक्सप्लेन सांगा. व्याख्या म्हणजे मराठीमध्ये पूर्ण उदाहरण म्हणजे पूर्ण लाईफ इन सेन्स पूर्ण लाईफ म्हणलं काय राहिलं लाईफच नाही सगळं. रात रात्री हातात चोळी रात्रभर जागा राहिला. चार अगो बाई सही केक 4 बाई कुठं सही घ्यायला लागली तू म्हणायचं ऐक ना
खरंच हे माझे भाग्य आहे. हे म्हणजे हे काय? बरं चारा केक चारा बाय आता जा सगळेजण मनीषा आता चला आता तुम्ही राहिले आम्ही घातलं तिथं. जा बाई मनीषा त्या मला तुम्ही शायर केलं बसता बसल्या तुम्ही घरी कापून आले का? तर मस्त छोटंसं इथं सेलिब्रेशन झालं पहा. छान असं मस्त थोडासा धिंगाणाही झाला. आणि तुमचे दाजी असल्यावर मग काय कॉमेडीच कॉमेडी, काही ना काही म्हणत राहतात. तेवढाच थोडासा एक थोड्या वेळापुरता सगळे आपलं काय असेल ते मनातलं दुःख सुख सगळे विसरून छान असं एन्जॉय करतात. तर स्वाती नव्हती आली, तिला जरा बरं नव्हतं वाटत, डोकं दुखत होतं. आणि खूप रात्री आम्ही 9:30-10 वाजता केक कटिंग केला तिकडं आपल्या ऑफिसवरती रुद्र कन्स्ट्रक्शनचा. तर त्याच्यामुळे ती म्हणली आता लय मला हे झालंय, तू जा या जाऊन. म्हटली मी येत नाही, या जाऊन. तसं तर म्हणजे असं काही हे करत नाही ती जास्त, पण फारच जास्त डोकं दुखत असेल तिचं, त्याच्यामुळे ती म्हणली की ताई मी नाही येत. आणि सकाळी पण उठायला परत उशीर होणार म्हणणे, आता गेली की तुम्ही मग 1-1.5 घंटा तिकडंच जाणार. तर त्याच्यामुळे ती नाही आली. मग ध्रुव मग मागं लागून आलाच नाही, म्हणला आम्ही गाडीत बसलो की लगेच म्हणला मला पण यायचं. रुद्र आणि तो 2 जण आले आणि छान असं मस्त छोटंसं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन झालं पल्लवीचं. आणि त्यातल्या त्यात उद्या अक्कांचा महिना पण आहे, तर मग ते पण थोडंसं सकाळी लवकर उठून तयारी करावं लागेल. त्यामुळं मग म्हटलं लवकर एक थोडंसं अर्धा-1 तासाचं आवरून मग पटकन घरी जावं, कारण फॅशन स्टुडिओवरनं घरीच यायला भरपूर असा उशीर झालता. पटपट स्वयंपाक केला, जेवणं केली आणि मग 9:30 पावणे 10 वाजले होते इकडे येऊस तर केक कटिंगला. तर म्हणलं चला छान असा एन्जॉय झाला, मुलांचा पण थोडा एक अर्धा-1 तासासाठी. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना.